नमस्कार, स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। आज आपण ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे। आपण ही चटणी साऊथ इंडियन स्टाईलने बनवत आहोत आणि ही बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे। चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे ओला नारळ, भाजकी डाळ किंवा चणे वापरले तरी चालेल। हे दोन साहित्य मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे। भाजकी डाळ वापरल्याने चटणी छान मिळून येते। हे पा या पद्धतीने एकदम बारीक आपल्याला मिक्सरमधून हे दळून घ्यायचं आहे। आता तडक्यासाठी आपल्याला येथे काही साहित्य लागणार आहे। पॅनमध्ये तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी, मेथी बिया टाकणे ऑप्शनल आहे। दालचिनीचा छोटासा तुकडा आणि लाल मिरची येथे वापरलेली आहे आणि कढीपत्ता। सर्व फोडणी छान कडक झालेली आहे। आता ही फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे। हे पहा, अतिशय मस्त अशी आपली येते फोडणी या नारळाच्या याच्यावर दिसते, तुम्ही पाहाल। आणि हे दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच चटणी चवीलाही छान झालेली आहे। यामध्ये चवीपुरते मीठ आपण टाकून घेतलेले आहे। हे पहा, अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण येथे ओल्या नारळाची चटणी तयार केलेली आहे। ही तुम्ही इडली बरोबर म्हणा किंवा डोस्याबरोबर खाऊ शकता।